नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष, मग त्यात विश्व हिंदू परिषद, RSS, बजरंग दल, गोरक्षक, हे खरंच देश सोडून जातील का बरं? म्हणजे आज देशाची जी स्थिती आहे ना, ही अतिशय चिंताजनक झालेली आहे. देशभर आंदोलनं सुरू आहेत आणि ती नेमकी कुठं कुठं आंदोलनं सुरू आहेत. आता कालच बघा, संसदेमध्ये म्हणजे आता जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये सांगितलं गेलं की देशाचे ऑपरेशन सिंदूरमध्ये 6 जवान शहीद झालेत. आणि तो कुठल्या भागातले, कोण होते? आता ऑपरेशन सिंदूर झालेलं जवळपास 3-4 महिने झालं. आणि त्यावेळेस ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देताना राजनाथ सिंग, जे संरक्षण मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं की देशाचा एकही जवान शहीद झाला नाही आणि ऑपरेशन सिंदूर फत्ते झाले असं सांगितलं होतं. म्हणजे संसदेमध्ये सुद्धा ही लोक खोटी माहिती देतात. लबाड बोलण्याचं, किती लबाड बोलावं. आणि जनतेमध्ये आता प्रचंड राग, लोक प्रचंड राग व्यक्त करायला लागलेले आहेत की बाबा हे नेमकं काय. आपल्याला वाटत होतं की बाबा कोणीतरी एकटं दुखटं खोटं बोलत असेल, पण अख्खं सगळं मंत्रिमंडळच खोटं बोलतंय पंतप्रधानासकट. म्हणजे फक्त आणि फक्त खोटं. तर ह्यामुळंच जनतेमध्ये तीव्र नाराजगी पसरलेली आहे. प्रचंड अशी नाराज लोक झालेली आहेत. आणि परिस्थिती देशाच्या हाताबाहेर जाते की काय अशी सध्याची निर्माण झालेली आहे. म्हणजे जसं आता बांगलादेशमध्ये झाले, नेपाळमध्ये झालं, श्रीलंकेमध्ये झालं, असाच उद्रेक भारतात तर होणार नाही ना. आंदोलनाला लोक बसलेले आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर आहे किंवा देशभर, बिहार, पटना, महाराष्ट्र, राजस्थान, ह्या सगळ्या राज्यांमध्ये आंदोलनं व्हायला लागलेली आहेत. तर नेमकी खरी काय परिस्थिती आहे, नेमकं काय वातावरण आहे देशाचं, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल सगळं काय वातावरण आहे ते. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा. तर चला चर्चेला सुरुवात करूया. 2014 साली भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशामध्ये आलं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. नरेंद्र मोदींनी 12-12.5 वर्षामध्ये फक्त आणि फक्त खोटं बोलणं, रेटून बोलणं एवढंच फक्त ठेवलेलं आहे. आज देशाचं अख्खं मंत्रिमंडळ खोटं बोलतंय हे आपल्याला काल एका गोष्टीवरून सिद्ध झालं. गेल्या अधिवेशनामध्ये राजनाथ सिंग यांनी सांगितलेलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे कसं फत्ते झालं आणि त्याच्यामध्ये देशाचा एकही जवान शहीद झालेला नाही असं सांगितलं गेलं होतं. त्यानंतर मात्र आता बघा, सैनिकांनी, जे सैन्य असतं, मिलिटरीचे प्रमुख असतात, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की देशाचे 6 जवान शहीद झालेले आहेत. आता हे 6 जवान नेमके शहीद कोण झालेले आहेत? म्हणजे ह्याच्यामुळं लोकांमध्ये प्रचंड नाराजगी पसरलेली आहे की हे सरकार कसं खोटं सांगते. आणि हे खोटं सांगण्यानं बघा, 6 जवान शहीद झाले ऑपरेशन सिंदूरमध्ये आणि भारतीय सेनेचे झाले ते. तर त्यामध्ये सुभेदार मेजर पवन कुमार, मुख्यालय 10 इन्फंट्री ब्रिगेड, दुसरं रायफलमॅन सुनील कुमार, 4 जम्मू काश्मीरमध्ये लाईट इन्फ्रम, मरणोत्तर चक्र पुरस्कार त्यांना दिलेला. लायन्स नाईक दिनेश कुमार हे सुद्धा शहीद झालेले. तर अग्निवीर मुरली नाईक, त्याचबरोबर हवालदार सुनील कुमार सिंह आणि भारतीय वायुसेनेचे 1 जवान सर्जंट सुरेंद्र कुमार विंग, हे 6 जवान शहीद झाले. आणि या जवानांची माहिती भारतीय जनता पक्ष तसंच नरेंद्र मोदींनी लपवली होती. तर आता काँग्रेसनं सुद्धा त्याच्यावरती आरोप केलेला आहे की आणखी 4 जवान मृत्यू झालेले असून, म्हणजे एकंदरीत 10 जवान मृत्यू झालेले आहेत, पण सरकारनं त्याची 6च नावं जाहीर केलेली आहेत. मंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदेत सिंदूर ऑपरेशन बाबत कोणतीही माहिती देत नव्हते. बघा, हे अधिकृत आहे आता आलेलं सैन्यांचं. म्हणजे अशी जी काही परिस्थिती झालेली आहे देशामध्ये
की खोटं सांगा, रेटून सांगा, विरोधकांना विश्वासात घ्यायचं नाही, विरोधकांचं ऐकायचं नाही. आणि याच्यामुळं म्हणजे जे पूर्वी नरेंद्र मोदी म्हटलं तर लोकांना वाटायचं विकास पुरुष आहे, युग पुरुष आहे, नरेंद्र मोदी म्हणजे देवाचा अवतार आहे असं सांगायचं. आणि आपल्याकडे बिनडोकांची काही कमी नाही. काल आपण सुनील शेट्टी जो कलाकार आहे, मोठा कलाकार आहे, परिस्थिती मोठी आहे त्याची, व्यावसायिक आहे तो, हॉटेल्स आहेत त्याचे, बरंच काय काय. आता तो एका चॅनलला मुलाखत देताना म्हणत होता की माझी नात विष्णू भगवानाला पेढे चारती आणि नरेंद्र मोदींना पेढे चारते. म्हणजे विष्णू भगवानाचा एकीकडे फोटो, नरेंद्र मोदीचा एकीकडे फोटो, आणि ती म्हणते मोदी 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 असं म्हणते. म्हणजे किती बिंडोक हे शिकले सावरलेली माणसं आहे ते. म्हणजे किती दहशत आहे सगळ्या लोकांवरती. कलाकार असेल, क्रिकेटर असेल, सगळ्या क्षेत्रातले लोक, व्यापारी असेल, सगळी दबावाखाली आहेत. आणि हा दबावाचा उद्रेक आता व्हायला लागलेला आहे. आपण ह्याच्या अगोदर सुद्धा एक पाहिलं की दाक्षिणात्य अभिनेत्री एका पत्रकारांनी विचारलं की तिथं तुम्हाला मोदी पसंत आहेत का राहुल गांधी, तेव्हा त्यानं सांगितलं की मोदी पसंत आहे, मला देशात राहायचंय. म्हणजे 2014 पासून देशामध्ये राहायचं जर असेल तर तुम्ही भाजप सोबत राहिलं पाहिजे. म्हणजे असं एक वातावरण तयार केलं गेलेलं आहे. आणि ह्याच वातावरणामध्ये आता म्हणजे जेवढं लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला गेला तेवढा विस्फोट होण्याच्या मार्गावर आहे आता. बघा, जेवढं आपण एखादी गोष्ट दाबून ठेवू, सूर्य किती जरी झाकला तरी उगवायचा राहत नाही, कोंबडं झाकून ठेवलं तर ते हरवायचं राहत नाही. तर अशाच पद्धतीनं सध्या आता भारतीय जनता पक्षाची अवस्था झाली. भारतीय जनता पक्षानं लोकांना दाबून 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 ठेवण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी दाबल्या, खोटं नाटक सगळं केलं, परंतु आता ते वरवर वरवर उघड पडत चाललेलं आहे सगळं. म्हणजे जेवढं झाकण्याचा प्रयत्न केला तेवढा त्याचा विस्फोट होत चाललेला आहे आता देशामध्ये. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टींवरती आता आंदोलन सुद्धा गेल्या 6 महिन्यापासून जोरदार आंदोलन आहेत. आता त्यातच खासदार फोडाफोडी हे तर चालूच आहे भाजपचं. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचे 20 खासदार फोडले, तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले, 26 खासदार बाजूला गेले. म्हणजे भारतीय जनता पक्षाला एक अधिकारशाही जी आणायची आहे, एक देश एक निवडणूक, त्याचबरोबर जे खासदार वाढवायचे आहेत त्याच्यासाठी 1/3 बहुमत हवं आहे. आणि ते 1/3 बहुमत मिळवण्यासाठी भाजपनं आटोकाट प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. बघा, म्हणजे काही करायचं, साम दाम दंड भेद सगळ्या नीतिमत्ता अवलंबायच्या आणि तो कायदा पारित करायचा. 1/3 बहुमत म्हणजे 1/3 बहुमत जर तुम्हाला मिळालं तर देशाचं नाव सुद्धा बदलता येतं, घटना बदलता येते, सगळं काय बदलता येतं. आणि त्या दिशेनंच हे सगळं वाटचाल सुरू आहे. आणि म्हणूनच जनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे. त्या बिहारमध्ये भरत तिवारी नावाच्या एका ब्राह्मण युवकाचा गोळ्या घालून पोलिसांनी हत्या केली. देशभर त्याचं लोण पसरलंय. बिहारमध्ये तर पसरलं, मात्र देशभर पसरलंय. उत्तर प्रदेश असेल, हरियाणा, राजस्थान, इतर राज्यातली सगळे ब्राह्मण लोक तिथं त्या भरत तिवारीच्या घरी जाऊन भेटायला लागलेले. म्हणजे भरत तिवारीचे जे व्हिडिओ जर आपण पाहिले तर ते क्रांतिकारी व्हिडिओ होते आणि देश हिताचे व्हिडिओ होते. त्यानं सरेंडर केलेलं होतं आणि सरेंडर केलेलं असताना त्याला गोळी घालून ठार करण्यात आलं. आता ते कुठल्या तरी राजकारण्याच्या सांगण्यावरून हे सगळं घडलं. त्यामुळं तिथं सुद्धा भला मोठा असा उद्रेक झालेला, लोक प्रचंड नाराज झालेले. मग हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते हिंदू म्हणून सत्तेत आलंय, त्या हिंदूंवरतीच अन्याय अत्याचार करतंय हे सुद्धा आता दिसून यायला लागलेलं आहे. भरत तिवारी हिंदूच आहे, मुख्यमंत्री हिंदूच आहे, गृहमंत्री हिंदूच आहे, तरी सुद्धा हिंदूचाच एन्काउंटर केला गेला. आणि बघा, त्याला पकडून गोळ्या मारल्या सरेंडर केल्यानंतर. म्हणजे अशी विविध प्रकरण देशभर सगळीकडे जोरदार सरकारच्या विरोधात त्याच्यामुळे आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर बघा, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काही घटना घडल्या त्या. तसंच देशभर जो नीट पेपर आहे, नीट पेपर असेल, TAT पेपर असेल, CBSE असेल, हे सगळे पेपर फुटायला लागलेले आहेत. फुटाय म्हणजे सरकारचं जे नियंत्रण आहे ते राहिलेलं नाही. सरकार फक्त पैसे कमवण्याच्या मार्गावरती आहे. सरकार आणि सरकारचे मंत्री, त्यांचे कार्यकर्ते, ही सगळी मंडळी फक्त आणि फक्त पैसे कमवण्याच्या हिशोबात आहे. आता महाराष्ट्रामध्ये नीट पेपर फुटला,
TATचा पेपर फुटला, त्या प्रकरणी काय 2-4 लोक अटकेत असतील, त्यांचा जामीन होईल, पुढे ते परत पेपर फोडतील. आता या सगळ्या गोष्टींवरती देशभर बघा आंदोलन सुरू आहेत आणि देशामध्ये सध्या आंदोलन कुठं कुठं सुरू आहेत बघा. कर्नाटकच्या मंड्या म्हणजे कावेरी आणि हेमावरती कालव्यांचे पाणी सोडण्यासाठी तिथं आंदोलन सुरू आहे. नीट पेपर लीक प्रकरणी युवक काँग्रेसचं फ्रीडम पार्क मध्ये मोर्चा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. सर्वात अगोदर दिल्ली, ज्या दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJPचं आंदोलन सुरू आहे, ते जवळपास 10 दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे धर्मेंद्र प्रसादच्या राजीनाम्यासाठी. तसंच आता नरेंद्र मोदीच्या राजीनाम्यासाठी सुद्धा तिथं आंदोलन सुरू आहेत. तिथं सोनम वांगचुक, लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे बेमुदत उपोषणावरती बसलेले आहेत. बेमुदत उपोषणावरती बसलेले, त्यामुळे सुद्धा सरकार घाबरून गेलेलं आहे की ह्याचं लोन सगळीकडे देशभर पसरलेले आहे. लोक जे पूर्वी जे नरेंद्र मोदींना डोळं झाकून मतदान करायची, नरेंद्र मोदींवरती डोळं झाकून लोक जे विश्वास ठेवायची, त्याला कुठंतरी आता खीळ बसलेली आहे. मोदी म्हटलं की लोक आता रागाला जायला लागलेले आहेत. नरेंद्र मोदी एक अमेरिकन एजंट असं लोक संबोधलं जातंय. तर काय लोक तर आता असं म्हणायला लागलेले आहेत की थोड्या दिवसातच नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींची अख्खी टीम, भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ह्याचे जे नेते आहेत मोठे मोठे, हे सगळे देश सोडून पळून जातील. आता अशी चर्चा सुरू झालेली आहे देशभर, किंवा हे सगळे लोक देश सोडून जातील आता. म्हणजे ह्यांनी देशाचं एवढं वाटोळ केलंय, देशामध्ये एवढी बेकारी केली की हे सगळेजण अक्षरशः देश सोडून जातील. म्हणजे असं काही लोकांना वाटायला लागलेलं आहे. तशीच परिस्थिती आता देशभर आंदोलनाची सुरू आहे. मतदार याद्यातला जो घोळ आहे, SIR प्रक्रिया आहे, त्याबाबत सुद्धा देशभर आंदोलन सुरू आहेत. लखनौमध्ये समाजवादी पक्षाने सुद्धा विधान भवनाबाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे. तसंच त्या राज्यात सुद्धा मोठी आंदोलन सुरू आहेत. नोएडामध्ये आंदोलन सुरू आहे. नोएडामध्ये सुद्धा त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि ते हिंसक आंदोलन झालंय. तिथं दगडफेक, जाळपोळ, कारखाने बंद अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे. तर दिल्लीमध्ये सुद्धा भारत मंडपन या ठिकाणी सुद्धा युवक काँग्रेसचं अमेरिकेसोबत जो करार केलेला आहे, त्या कराराला विरोध म्हणून तिथं सुद्धा आंदोलन सुरू आहे. अमेरिकेसोबत बघा, ट्रम्प तात्यासोबत आपल्या देशाचे राष्ट्रपती किंवा ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत शेतीबाबत जो करार केलेला आहे आणि तो शेतीमाल आपल्या देशात येतोय, तर त्याबाबत सुद्धा आंदोलन सुरू आहे. तसंच बघा, काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाचे जिथं जिथं कार्यालय आहेत त्यांच्या कार्यालयाच्या समोर सुद्धा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. तर जंतर मंतरवरती लाखो लोकांचं आंदोलन सुरू आहे. जंतर मंतरवरती अभिजित तिपके आणि त्यांची जी टीम आहे त्यांचं सुद्धा आंदोलन सुरू आहे. तसंच तामिळनाडू मधली सुद्धा बरेच लोक दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे. तर लडाखमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे. राज्य तत्वाच्या मागणीसाठी सप्टेंबरमध्ये जे आंदोलन झालेलं होतं, ते हिंसक आंदोलन, पोलीस गोळीबार हे सगळं झालेलं होतं. आता सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये येऊन उपोषणाला बसलेले आहेत, म्हणून त्या लडाखमध्ये सुद्धा लोक तिथं उपोषणाला बसलेले आहेत. म्हणजे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. तसंच केंद्रीय कर्मचाऱ्याच्या संघटना आहेत, या संघटना सुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, आंदोलनावरती बसलेले आहेत आंदोलनावरती. तसंच नीट पेपरच्या विरोधामध्ये भोपाळ, भुवनेश्वर, दिल्ली, गुवाहाटी, अमरावती, अहमदाबाद अशा ठिकाणी सुद्धा युवकांचं आंदोलन सुरू आहे. म्हणजे त्यात काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर कोणी असेल, ह्या सगळ्या पक्षांचं आंदोलन सुरू आहे. तसंच मध्य प्रदेशमध्ये कामगारांचं आंदोलन सुरू आहे. म्हणजे कर्नाटक, दिल्ली, UP, तामिळनाडू, लडाख हे सगळ्या ठिकाणी आंदोलन देशभर सुरू आहेत मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये बघा,
ही आंदोलन जरी जोरदार सुरू असलेली आहेत, म्हणजे ही आंदोलन का सुरू आहेत, ही सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहेत. ते नरेंद्र मोदी सरकार 12-12.5 वर्षामध्ये लोकांना जे वेड्यात काढले, चुत्यात काढले, ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लोकांच्या मनात राग प्रचंड निर्माण झालेला आहे. आणि बघा, येणाऱ्या काळामध्ये अजून ह्याच्यामध्ये उद्रेकाचं म्हणजे संताप वाढणार आहे. किती जरी पोलीस प्रशासनानं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आंदोलन दडपणं सध्या कठीण होऊन बसलेलं आहे. म्हणजे ही देशाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. मग ते चीननं आपल्या देशाची जमीन बळकवलेली असू द्या किंवा बांगलादेशने, आता बांगलादेश तरी एवढा एवढा देश आहे, तो बांगलादेशने सुद्धा आपल्या देशाचा काय जमीन बळकवली असं सांगितलं जातं. तसंच देशामध्ये जी एक अधिकारशाही म्हणजे उद्योगपती जे अदानी, या अदानीला देशातलं सगळं काय दिलं गेलेलं आहे. 1 रुपयामध्ये जमीन दिली गेलेली आहे आणि अदानी उद्योग समूह हा प्रत्येक गोष्टीमध्ये शिरकाव केलेला आहे. आज अदानीनं जर स्वतःचे बिझनेस बंद केले तर देशातलं सगळं बंद होईल. तसंच ग्राहकांना जे स्मार्ट मीटर, अदानी मीटर जे बसवलेले आहेत त्या मीटरमध्ये सुद्धा जास्त बिल येतं. अशा विविध घटना आहेत देशामध्ये आजवर. म्हणजे 2014 पासून ज्या गोष्टी, ज्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून दिलं गेलं, बघा 2010च्या अगोदरपासून प्लॅनिंग होतं. म्हणजे 2006-07 पासून नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून बसवण्याचं प्लॅनिंग होतं आणि तशा पद्धतीचं दिल्लीमध्ये देशामध्ये वातावरण तयार केलं गेलं. 2010-11 साली अण्णा हजारे उपोषणाला बसले. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी अशी लोक काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसले. देशभर असं वातावरण तयार केलं की काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जो विकास केलेला आहे हा विकास लय भारी केलेला आहे. आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती नरेंद्र मोदींना लोकांनी निवडून दिलं. लोकांना वाटलं की नरेंद्र मोदी आल्यानंतर लय काय चांगलं होईल, परंतु हे काहीही झालेलं नाही. आपल्याला दिसतंय ते म्हणजे काहीच झालेलं नाही त्याच्यामध्ये. तर त्याचेच परिणाम म्हणजे 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी जे चुकीचे निर्णय घेतले गेले, RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जसा भारत हवा आहे, म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं, भावाभावामध्ये भांडणं, प्रांतवाद, जिल्ह्याचा वाद, तालुक्याचा वाद आणि लोकांना देवधर्माच्या तिकडं न्यायचं. म्हणजे लोकांना सायन्स नको आहे, इतर गोष्टी नको आहे, लोकांना देवधर्माच्या आहारी कसं घालवायचं, तिकडं कसं घेऊन जायचं, अशा पद्धतीचं RSSला हवं होतं. आणि तसंच सध्या झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे RSSला जसा देश हवा आहे, आपली कायमस्वरूपी सत्ता टिकवणं, गुलाम बनवणं लोकांना, जे पूर्वीचं जे होतं ब्राह्मण बनिया जे सांगल तेच ऐकायचं, तशाच पद्धतीचं आता RSSला देश बनवायचा आहे आणि त्या दृष्टीनं सगळी वाटचाल सुरू आहे. परंतु जरी RSS हे ब्राह्मणवादी असलं तरी काही ब्राह्मण जे आहेत त्यांच्यातलेच ते ब्राह्मण मात्र ह्या सगळ्या प्रक्रियेला विरोध करतात. जे हिंदू आहेत, हिंदूच आता विरोध करायला लागलेले RSSला, भारतीय जनता पक्षाला. म्हणजे प्रचंड विरोध हा हिंदूंकडूनच आता होतोय. म्हणजे जे मुसलमानांना टार्गेट केलं गेलं, ख्रिश्चनांना टार्गेट केलं गेलं, बौद्धांना टार्गेट केलं जात होतं, इतर धर्माला जे टार्गेट केलं जात होतं, आता इतर धर्मापेक्षा हिंदू धर्मातलीच लोक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये उतरलेले आहेत. आणि बघा, लोकांच्या तर मते हे भाजपवाले आता फार दिवस राहणार नाहीत, थोड्या दिवसातच हे चंबुगाबार गुंडळून इतर देशामध्ये जातील. आणि त्यांनी इतर देशामध्ये घरं बिरं घेऊन ठेवलेलं आहे. ह्या जेवढे मंत्रिमंडळामध्ये लोक आहेत त्या प्रत्येकाची मुलं परदेशामध्ये स्थायिक झालेली आहेत आणि ही सुद्धा सगळी मंडळी तिथंच जाऊन स्थायिक होतील पुन्हा, हेही तितकंच कराय. म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कोण कोण देश सोडून गेलेले आहेत आणि तिकडे जाऊन राहिलेले आहेत, ते मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. तर जेवढं मंत्रिमंडळ आहे या अख्खेच्या अख्खे सगळ्यांनी तिकडे बाहेर देशामध्ये त्यांची मुलं पाठवलेली आहेत. म्हणजे RSS असेल,
किंवा बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद, हे सगळ्यांचे नेते मोठे, सगळ्यांची मुलं परदेशामध्ये त्यांनी सेट केलेली आहेत. त्याच्यामुळे इथं जर काय लय गोंधळ झाला तर आपलं विमानाने रातोरात पळून जायचं, अशा हिशोबाने हे सगळं देशामध्ये आता चाललेलं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.